Hello students, once again I welcome you all for the e-learning platform by the Department of Automobile Engineering. This is the second lecture for the MMP. As you know, myself SB Shinde, working as a lecturer in Automobile Department, and today we'll go through the second lecture of MMP on the first chapter. So first we'll see what we learned in the last lectures. So we gone through the need of advanced materials in automobile sector. What is the need of advanced material in automobile sector we saw in last lecture. Then we saw the broadly classification of engineering materials. And the third point we saw was the properties of materials. What are the properties are considered during selecting the material for different types of work. So these 3 points we saw or we gone through in the last lecture. Now in this lecture we'll see the point number 1.2, that is the ferrous metals and their alloys. In that CI types, that is the cast iron types, we'll see in this lecture. So the first point of today's lecture is the ferrous metals and their alloys. So the first question is in your mind is what is the ferrous metal? There are two types, ferrous and non-ferrous. So the ferrous metal which includes the iron, and the non-ferrous metals means which does not have iron in it. Iron म्हणजे काय? लोखंड. Fe त्याचं केमिकल नेम आहे Fe. तर ferrous metal means it includes mild steel, carbon steel, stainless steel, cast iron, wrought iron. हे यामध्ये फेरस मेटल्स मध्ये इन्क्लूड करतात. आणि जो वर्ड आहे फेरस, द वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड फेरम. फेरम म्हणजेच आयर्न. या लॅटिन वर्ड आहे फेरम, म्हणजेच त्याला म्हणतात आयर्न. ह्या शब्दापासून हा फेरस हा शब्द बनलेला आहे. फेरस मेटल म्हणजे काय? विच कंटेन्स आयर्न, ज्यामध्ये आयर्न आहे त्याला म्हणायचं फेरस मेटल्स, आणि ज्यामध्ये आयर्न नाहीये त्याला म्हणायचं नॉन फेरस मेटल्स. So the ferrous metals and alloys are classified under the following groups. The ferrous metals चे क्लासिफिकेशन काय तर 5 ग्रुप मध्ये केलं जातं. पिग आयर्न, रॉट आयर्न, कास्ट आयर्न, कार्बन स्टील अँड ऑलॉय स्टील. काय काय तर हे 5 ग्रुप आहेत. पिग आयर्न, रॉट आयर्न, कास्ट आयर्न, कार्बन स्टील अँड ऑलॉय स्टील. तर आपल्याला हे 5 टाइप जे आहेत फेरस मेटलचे त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला पुढं बघायचं आहे. तर फेरस मेटल म्हणजे काय पुन्हा सांगतो. तर फेरस मेटल म्हणजे विच कंटेन्स आयर्न, ज्यामध्ये आयर्न आहे ते म्हणजे फेरस मेटल, आणि ज्यामध्ये आयर्न नाहीये ते म्हणजे नॉन फेरस मेटल. आता पहिला आपला पॉइंट आहे तो म्हणजे पिग आयर्न, आणि त्यात सेकंड पॉइंट आहे रॉट आयर्न. हे क्लासिफिकेशन दिलेलं नाही तर एक डिस्क्रिप्शन छोटस दिलेलं आहे. तर पिग आयर्न म्हणजे काय? द ऑल आयर्न अँड स्टील प्रोडक्ट्स आर डिराइव्ड ओरिजिनली फ्रॉम pig iron. All ions and steel products are derived originally from the pig iron. जेवढे बाकीचे आयन्स असतील, आता इथं दिलेलं आहे, इट इज प्रोड्यूस्ड बाय द रिमेल्टिंग ऑफ द पिग आयर्न. म्हणजे जेवढे बाकीचे आयन्स असतील किंवा बाकीचे स्टील्स असतील किंवा बाकीचे मेटल्स आहेत हे ओरिजिनली पिग आयर्न पासून बनवले जातात. दीज आर मेनली मेड फ्रॉम द pig iron. This is the raw material obtained from the chemical reduction of iron ore in the blast furnace. म्हणजे आयर्न ओर म्हणजे काय? लोखंडाच्या खजिना जो असतात, खनिज जिथं सापडतात त्यामधने केमिकल रिडक्शन करून हे बनवले जातात. तर मेन काय लक्षात ठेवायचं आहे तर पिग आयर्न हे रॉ मटेरियल आहे. पिग आयर्न हे रॉ मटेरियल आहे, आणि पिग आयर्न पासूनच बाकीचे जे आहेत रॉट आयर्न आहे, कास्ट आयर्न आहे, कार्बन स्टील आहे, ऑलॉय स्टील आहे, हे सगळे ह्या रॉ आयर्न पासून बनवले जातात. तर मेन लक्षात ठेवा पिग आयर्न हे बेसिक झालं. The main raw material required for pig iron are iron ore. Iron ore म्हणजे खनिज किंवा खजिना, कोक,
अँड फ्लक्स. कोक अँड फ्लक्स या 3 मटेरियल्स लागतात पीग आयन बनण्यासाठी. आयर्न कोर आर जनरली कार्बोनेट्स, हायड्रेट्स, ऑक्साइड्स. नोट डाऊन करून घ्या. तर आयर्न कोर्स जे आहेत ओर ते म्हणजे कुठले कुठले, खनिज कुठले कुठले आले तर कार्बोनेट्स म्हणजे सॉल्ट आलं, हायड्रेट्स और ऑक्साइड म्हणजे काय कॉम्बिनेशन ऑफ O2 अँड अदर केमिकल. O2 म्हणजे काय ऑक्साइड्स, यांचं काय कॉम्बिनेशन करून हे पीग आयन बनवलं जातं. The coke used in blast furnace should be very high class hard coke. जे कोक इथं वापरायचं आहे, it should be very hard. So by this method we create the pig iron. Flux combines with the ash of the fuel and ore of to the form fusible products which separate from the metal as slag. तर बेसिकली काय लक्षात ठेवा, फक्त 2 पॉइंट लक्षात ठेवा. तर पीग आयन हे रॉ मटेरियल आहे आणि ह्या पीग आयन पासून बाकीचे जे आयन्स आहेत, रॉट आयन, कास्ट आयन, स्टील, मेटल जे आहेत हे सगळे बनवले जातात. तर पीग आयन मेनली रिक्वायर्ड काय आहेत, आयन ओर, कोक आणि फ्लक्स आहे. एवढं पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर रॉट आयन म्हणजे काय, इट इज प्रोड्यूस बाय रिमेल्टिंग पीग आयन इन पुडलिंग फर्नेस. हे फर्नेस एक टाईप आहे ज्यामध्ये त्याला हीट दिली जाते आणि त्यामध्ये ते बनवलं जातं. इट इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ पीग आयन. म्हणजे पीग आयन हे जसं मग सांगितलं हे काय आहे तर रॉ मटेरियल आहे. तर ह्याचं प्युअर आयन म्हणजे कुठलं झालं, रॉट आयन. आणि हे कशापासून बनवलं जातं, इट इज प्रोड्यूस बाय रिमेल्टिंग द पीग आयन. जे पीग आयन आहे त्याला वितळवलं जातं कशामध्ये तर पुडलिंग फर्नेस मध्ये. पुडलिंग फर्नेस एक टाईपचा फर्नेस आहे ज्यामध्ये मेटल किंवा हे आयर्न आहे ते वितळवलं जातं आणि त्यापासून तुम्हाला रॉट आयन मिळतात. इट इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ द पीग आयन. हा रॉट आयन हा जो आहे पीग आयनचा प्युरेस्ट फॉर्म आहे. इट इज गुड करोजन रेजिस्टन्स दॅन माइल्ड स्टील. तर रॉट आयनचा एक ऍडव्हान्टेज काय आहे, इट इज गुड करोजन रेजिस्टन्स म्हणजे त्याची वेअर अँड टिअर किंवा झीज होत नाही. करोजन रेजिस्टन्स म्हणजे काय तर त्याची झीज होत नाही. तर हे पहिले 2 पॉईंट झाले, पीग आयन अँड रॉट आयन. पीग आयन इज द बेसिक मटेरियल और इट इज अ रॉ मटेरियल आणि ह्याच्यापासूनच रॉट आयन बनवलं जातं. कसं तर मेल्टिंग, त्याला रिमेल्ट केलं जातं आणि त्यापासून बनवलं जातं. पण रॉट आयनचा ऍडव्हान्टेज काय आहे, इट इज इन प्युअर फॉर्म, जे क्लीन आहे आणि करोजन रेजिस्टन्स आहे. म्हणजे काय तर त्याची झीज लवकर होत नाही. नेक्स्ट आहे कास्ट आयन. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या ऑटोमोबाईलच्या दृष्टीने, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर कास्ट आयन बद्दल बघूया आपण. तर कास्ट आयन आर बेसिकली द अलॉय ऑफ आयर्न अँड कार्बन. कशापासून बनवलेलं आहे, कास्ट आयन्स आर बेसिकली द अलॉयज ऑफ आयर्न अँड कार्बन. म्हणजे यांचं मिक्सिंग करून बनवलं जातं. आयर्न म्हणजे अँड कार्बन. कार्बनचं पर्सेंटेज किती दिलेलं आहे 2 to 6.67%. हे कार्बनचं पर्सेंट आहे. कमर्शियल कास्ट आयन्स आर कॉम्प्लेक्स इन कंपोजिशन. म्हणजे कमर्शियल म्हणजे काय, जनरल यूज हे बेसिक आयर्न झालं. पण जे आता ऑटोमोबाईल मध्ये किंवा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं तर इट इज कॉम्प्लेक्स इन कंपोजिशन. म्हणजे कार्बनचं पर्सेंटेज जे आहे ते 2.3 to 2.75% आहे. प्लस त्यामध्ये सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर अँड मँगनीज इन सबस्टॅन्शियल अमाऊंट. हे काही अमाऊंट मध्ये काय काय आहे, यामध्ये सिलिकॉन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे आणि मँगनीज आहे. तर बेसिकली लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे, पहिला आहे कास्ट आयन इज बेसिकली अलॉय ऑफ 2. कशात 2 ह्याचा आहे, आयर्न अँड कार्बन. कार्बन किती पर्सेंट आहे 2 to 6.67. आणि कमर्शियल आयन जे आहे किंवा कमर्शियल कास्ट आयन जे आहे जे आपण जनरली यूज करतो त्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज जे आहे ते 2.3 to 3.75% आहे. पण त्यामध्ये बाकीचं काय काय आहे, सिलिकॉन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे आणि मँगनीज आहे. एवढ्या सगळ्यांचं बनून हे कमर्शियल कास्ट आयन बनलं जातं. देन वाय, नेक्स्ट पॉइंट इज वाय नेम्ड ॲज अ कास्ट आयन. कास्ट आयन का म्हणलं जातं तर बिकॉज ऑफ द पुअर डक्टाइल अँड मॅलेबिलिटी they cannot be forged, rolled, drawn or pressed into desired shape. कास्ट आयन जे आहे त्याची एक ड्रॉबॅक म्हणजे महत्वाचा जर बघितला तर त्याची डक्टिलिटी आणि मेलेबिलिटी कमी आहे.
लास्ट लेक्चरला आपण प्रॉपर्टीज मध्ये बघितलेलं आहे डक्टिलिटी म्हणजे काय, मेलॅबिलिटी म्हणजे काय. तर डक्टिलिटी प्रॉपर्टी त्याची कमी आहे, पुअर आहे. मेलॅबिलिटी प्रॉपर्टी त्याची पुअर आहे. त्यामुळे त्याला आपण फोर्जिंग मध्ये करू शकत नाही, म्हणजे त्याचा फोर्जिंग मधून त्याला आउटपुट आपल्याला मिळू शकत नाही, रोल्ड करू शकत नाही, ड्रॉ करू शकत नाही किंवा प्रेस करू शकत नाही, किंवा प्रेस शॉप मध्ये सुद्धा त्याचं आपण एखाद्या आउटपुट मध्ये रूपांतर करू शकत नाही. तर त्यासाठी आपण काय करतोय, बट आर फॉर्म्ड बाय मेल्टिंग अँड कास्टिंग. तर ह्यापासून जर आपल्याला एखादा आउटपुट किंवा एखादा मटेरियल बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं आहे, तर त्याला मेल्ट करायचं आणि त्याचं कास्टिंग करायचं. ज्या शेप मध्ये पाहिजे त्या शेप मध्ये त्याला पोर करायचं आणि त्या शेपचं तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. तर त्यामुळे त्याला म्हणलेलं आहे कास्ट आयर्न, कारण की त्याचं कास्टिंग बनवतोय आपण, त्याचं कास्टिंग बनवतो. तर कळालं का कास्ट आयर्न म्हणतात, तर त्याचं डक्टिलिटी आणि मेलॅबिलिटी प्रॉपर्टी खूप पुअर आहे. त्यामुळे आपण त्याला प्रेस करू शकत नाही किंवा त्या ड्रॉ करू शकत नाही, ओढू शकत नाही. बाकीच्या कुठल्याही मेथडने आपण त्यापासून एखादा प्रोडक्ट बनवू शकत नाही. तर तो कसा बनवला जातो, तर त्या कास्ट आयर्नला मेल्ट केलं जातं. मेल्ट केल्यानंतर त्या डिझायर्ड शेप नुसार त्याला शेप मिळतं, त्यामुळे त्याला म्हणलं जातं कास्ट आयर्न. त्याच्या आता प्रॉपर्टी जर बघितल्या गेल्या किंवा कॅरेक्टरिस्टिक जर बघायचं झाल्या, तर पुअर डक्टिलिटी अँड मेलॅबिलिटी, जसं मग सांगितलं की त्यामुळे ह्याला पुअर डक्टिलिटी अँड मेलॅबिलिटी, कॅनॉट बी forged, rolled, drawn, pressed into the desired shape, तेच सांगितलंय, आर फॉर्म बाय मेल्टिंग अँड कास्टिंग टू द रिक्वायर्ड फायनल शेप अँड साईज. म्हणजे काय, हे पुअर डक्टिलिटी मेलॅबिलिटी आहे आणि फोर्ज, रोल, ड्रॉ किंवा प्रेस शॉप मध्ये सुद्धा आपण त्याला एकांत प्रोडक्ट मध्ये रूपांतर करू शकत नाही. तर त्याच्याऐवजी आपण काय करतो, त्याला मेल्ट करतोय, वितळवतोय आणि ते डिझायर्ड शेप मध्ये त्याचं कन्व्हर्जन करतोय, म्हणून त्याला म्हणलं जातं कास्ट आयर्न. आपला पुढचा पॉइंट आहे कास्ट आयर्न हॅव्हिंग द फॉलोइंग प्रॉपर्टीज. कास्ट आयर्नच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. तर काय काय प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायच्या. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, त्याचे गुणधर्म. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दे आर चिपेस्ट अमंग्स द कमर्शियल ऑलॉय. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे म्हणजे काय, तर बाकीच्या ऑलॉयपेक्षा, बाकीच्या कमर्शियल ऑलॉयपेक्षा ह्याची किंमत काय आहे, कमी आहे. हे मेन पहिलं झालं. सेकंड आहे, दे आर इझी टू मेल्ट ड्यू टू देअर लोअर मेल्टिंग टेम्परेचर. म्हणजे काय, इझी टू मेल्ट म्हणजे काय, ते वितळतंय, एकदम इझिली वितळतंय. का, ड्यू टू लोअर ह्याचं मेल्टिंग टेम्परेचर किती आहे, 1150 ते 1250, ऍज कम्पेअर टू स्टील. स्टीलचं किती आहे, 1350 ते 1500. म्हणजे हा इझिली, जर दोन मेटल्स तुम्हाला वितळवून ठेवले, एक स्टील ठेवलं आणि एक कास्ट आयर्न ठेवलं, तर कुठला इझिली लवकरात लवकर वितळणार आहे, तो काय आहे, तुमचा कास्ट आयर्न. कास्ट आयर्न, कारण त्याचं मेल्टिंग टेम्परेचर कमी आहे. म्हणजे 1150 किंवा 1250 डिग्री सेल्सिअसला गेल्यानंतर तो काय होणार आहे, वितळणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, दे कॅन बी इझिली कास्ट ड्यू टू हाय फ्लुइडिटी ऑफ मेल्ट अँड लो श्रिंकेज ड्युरिंग द सॉलिडिफिकेशन. हे पण सुद्धा महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक किंवा गुणधर्म आहे त्याचा, की हाय फ्लुइडिटी म्हणजे काय, समजा एका ठिकाणून तो जर आयर्न जे आहे वितळवल्यानंतर एका ठिकाणून जर ते ओतलं, एका ठिकाणी जर तो ओतलं, तर ते पूर्ण जेवढे गॅप्स तिथं असतील, ते पॅसेज असतील, त्या पॅसेज मध्ये ते पसरणार आहे. ते पसर, समजा आता मला हा ब्लॉक भरायचा आहे, हे तुमची स्क्रीन जी दिसते, हा स्क्रीन मला हा मेटलनी भरायची आहे. तर हा, आणि हे जे कॉलेजचा लोगो दिसतोय तो म्हणजे माझा ओपनिंग असेल. इथून जर मी मेटल भरलं, जर ह्याची हाय फ्लुइडिटी असेल, तर त्यामुळे काय होणार आहे, हे मोल्टन मेटल जे आहे पूर्ण पसरणार आहे सगळीकडे, पूर्ण ह्या ब्लॉक मध्ये पसरणार आहे. आणि जर ह्याची फ्लुइडिटी कमी असेल तर ते इथल्या इथंच थांबणार आहे. तर ही हाय फ्लुइडिटी महत्वाची आहे. अँड लो श्रिंकेज ड्युरिंग द सॉलिडिफिकेशन, म्हणजे जसं गार होईल तसं तो आकुंचन पावत नाहीये. जसं जसं गार होईल तो आकुंचन नाही पावत आहे, त्या एकदम कमीत, एकदम मायनर मध्ये तो आकुंचन पावतोय, जेणेकरून त्याची साईज अँड शेप जो आहे तो आहे तसा आणि जसा पाहिजे आपल्याला तसा राहतोय. नेक्स्ट पॉइंट, देअर करोजन रेजिस्टन्स इज फेअरली गुड. हे एकदम पण चांगलं नाहीये, पण समवॉट इट इज गुड इन करोजन रेजिस्टन्स. एक झीज होतंय, एक मेटल दुसऱ्या मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं किंवा काय झालं, तर ते जे झीज होणार आहे, तर त्याचे गुणधर्म जो आहे तो बाकीच्यांपेक्षा थोडा का होईना चांगला आहे. देअर करोजन रेजिस्टन्स इज फेअरली गुड. अँड द लास्ट पॉइंट, इन जनरल दे आर ब्रिटल. ब्रिटल आहे म्हणजे तो तुटू शकतोय. अँड देअर मेकॅनिकल प्रॉपर्टीज आर इन्फेरियर टू स्टील. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय, जर मेकॅनिकल स्टीलशी जर बाकीचं सगळं कंपॅरिझन केलं, ओव्हरऑल जर कंपॅरिझन ह्याचं स्टीलची कंपॅरिझन केलं, तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज आर इन्फेरियर, थोड्याशा निकृष्ट दर्जाच्या, म्हणजे कमी प्रमाणामध्ये आहे स्टील पेक्षा. जर स्टील आणि
कास्ट यांच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज जर कम्पेअर केल्या तर मेकॅनिकल प्रॉपर्टीच्या स्टीलच्या चांगल्या आहेत आणि कास्ट यांच्या थोड्याशा कमी लेवलच्या. ठीक आहे, हे झालं ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कास्ट आयर्न. थँक्यू. आता क्लासिफिकेशन ऑफ द कास्ट आयर्न. नेक्स्ट पॉईंट आपला काय, क्लासिफिकेशन ऑफ द कास्ट आयर्न. 3 पॉइंट्स मध्ये याचं क्लासिफिकेशन होतं. ऑन द बेसिस ऑफ फर्नेस यूज इन देअर मॅन्युफॅक्चरिंग, ऑन द बेसिस ऑफ कंपोजिशन अँड प्युरिटी, अँड ऑन द बेसिस ऑफ मायक्रोस्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ फ्रॅक्चर. तर आपल्याला सिलेबस नुसार मेनली बघायचं आहे ऑन द बेसिस ऑफ मायक्रोस्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ फ्रॅक्चर. हे पहिले फक्त बघून घ्या की ऑन द बेसिस ऑफ फर्नेस म्हणजे कुठल्या फर्नेस मध्ये त्याला वितळवलं जातं. फर्नेस म्हणजे काय, ज्या कशामध्ये त्याला वितळवलं जातं त्या फर्नेसच्या टाईप वरून ह्याचं क्लासिफिकेशन होतं. तर कुपवाला फर्नेस आहे, एअर फर्नेस आहे, इलेक्ट्रिक फर्नेस म्हणजे ज्याला इलेक्ट्रिसिटीवरनं वितळवलं जातं, ड्युफ्लेक्स फर्नेस. हे 4 टाईपच्या फर्नेसवरनं कास्ट आयर्नचे डिफरन्शिएशन होत आहे. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ कंपोजिशन अँड प्युरिटी, लो कार्बन लो सिलिकॉन कास्ट आयर्न, हाय कार्बन हाय सल्फर कास्ट आयर्न अँड निकेल ऑलॉय कास्ट आयर्न. हे ह्या मेटल्सच्या कंटेंटवर सुद्धा ह्याचं क्लासिफिकेशन होतं. आणि लास्ट पॉईंट जो आपल्याला महत्त्वाचा बघायचा आहे तर ग्रे कास्ट आयर्न, व्हाईट कास्ट आयर्न, मेलेबल कास्ट आयर्न, नॉड्युलर कास्ट आयर्न, मोटल कास्ट आयर्न आणि चिल कास्ट आयर्न. हे आपल्याला 6 पॉईंट आपल्याला इथं पुढच्या स्लाइड मध्ये बघायचे. तर क्लासिफिकेशन जर एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला लिहिताना तिन्ही लिहायचे, ऑन द बेसिस ऑफ फर्नेस, ऑन द बेसिस ऑफ कंपोजिशन अँड ऑन द बेसिस ऑफ मायक्रोस्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ द फ्रॅक्चर. तर मेन आपल्याला पण एक्झाम मध्ये क्लासिफिकेशन विचारलं तुम्हाला तिन्ही लिहावं लागणार आहेत. पण डिस्क्रिप्शन विचारलं तर तुम्हाला ग्रे कास्ट आयर्न, व्हाईट कास्ट आयर्न, मेलेबल, नॉड्युलर, चिल्ड अँड मोटेल्ड ह्या 6च तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट हा जो चार्ट आहे तो काय दिलेला आहे, ऑन द बेसिस ऑफ मायक्रोस्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ द फ्रॅक्चर. काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे. टेबल शोईंग द टिपिकल कंपोजिशन ऑफ आयर्न अँड कास्ट आयर्न. तर इकडे मटेरियल दिलेलं आहे, पिग आयर्न, रॉट आयर्न, ग्रे कास्ट आयर्न, व्हाईट कास्ट आयर्न, मेलेबल कास्ट आयर्न. आणि इथं प्रत्येक मटेरियलचं जे आहे त्याचं कंपोजिशन दिलेलं आहे. म्हणजे कार्बन किती पर्सेंट मध्ये आहे, सिलिकॉन किती पर्सेंट मध्ये आहे, मँगॅनीज किती पर्सेंट मध्ये आहे, सल्फर किती पर्सेंट मध्ये आहे आणि फॉस्फरस किती पर्सेंट मध्ये आहे. जस्ट ओव्हरलुक करून घ्या सगळ्यांनी की पिग आयर्न मध्ये कार्बन 3 to 4% आहे, सिलिकॉन 0.5 to 3% आहे, मॅग्नेशियम 1 to 1% आहे, सल्फर 0.02 to 0.1%, फॉस्फरस 0.03 to 2%. हा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे किंवा एक इन शॉर्ट दिलेला आहे की कंपोजिशन कसं असणार आहे. म्हणजे समजा कास्ट आयर्न जर ग्रे कास्ट आयर्न बघितलं तर 2.50% हे काय असणार आहे, कार्बन आहे, 1 to 2.50% सिलिकॉन आहे. हे त्याचं कंपोजिशन दिलेलं आहे. व्हाईट कास्ट आयर्न, मेलेबल कास्ट आयर्न यानुसार सगळ्यांचं जस्ट ओव्हरव्ह्यू बघून घ्या हे आणि हे तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन सुद्धा करा. ओके, आता आपण कास्ट आयर्नचे जे टाइप्स आहेत ते 1 by 1 बघू, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघू आणि त्याचं ऍप्लिकेशन बघायचं आहे. तर पहिला आहे ग्रे कास्ट आयर्न. ग्रे कास्ट आयर्न इज ऑब्टेन बाय मेल्टिंग पिग आयर्न. जसं आपण पहिल्यांदाच बघितलं, पिग आयर्न जे आहे इट इज द रॉ मटेरियल आणि त्यापासून हे बाकीचे आयर्न्स असतील किंवा बाकीचे मेटल्स आहेत ते बनवले जातात. तर ग्रे कास्ट आयर्न कसं बनवलं जातं, इट इज ऑब्टेन बाय मेल्टिंग पिग आयर्न, कोक अँड स्क्रॅप ऑफ in the cupola furnace and allowing it to cool the and solidify slowly. म्हणजे कसं बनवलं जातं तर ग्रे कास्ट आयर्न कशापासून बनवलं जातं, बाय मेल्टिंग द पिग आयर्न. पिग आयर्न जे आहे ते मेल्ट करायचं आहे कशाबरोबर, कोक बरोबर आणि स्क्रॅप, जे आयर्नचा किंवा बाकीचा मेटलचा जो स्क्रॅप असेल त्या स्क्रॅप बरोबर वितळायचं आहे. कशामध्ये, कुठल्या टाईपच्या फर्नेस मध्ये, तर कुपोला फर्नेस मध्ये त्याला वितळवायचं आहे. कुपोला फर्नेस मध्ये त्याला वितळवायचं आहे आणि त्यानंतर वितळून झाल्यानंतर त्याला काय करायचं आहे, अलाउइंग इट टू कूल अँड सॉलिडिफाय स्लोली. लगेच गार करायचं नाही, नॅचरली त्याला हळूहळू त्याचं काय करायचं, त्याला कूल गार होऊ द्यायचं आहे आणि त्याला सॉलिडिफाय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळणार आहे म्हणजे ग्रे कास्ट आयर्न. ठीक आहे, त्यानंतर आता त्याला it has a dull gray crystalline or granular structure and strong light will give a glistering effect due to reflection of the free graphite flux. हे याचा ग्रे का म्हणलेला आहे तर
इट हॅज अ डल ग्रे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, म्हणजे ग्रे कलरचं ह्याचं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे त्याला म्हणलेलं आहे ग्रे कास्ट आयर्न. तर ग्रे कास्ट आयर्न कसं बनवलं जातं, तर मेल्टिंग ऑफ पिग आयर्न, कोक अँड स्क्रॅप, जो बाकीचा स्क्रॅप असेल तो कशामध्ये मेल्ट करायचा, कुपोला फर्नेस मध्ये मेल्ट करायचा, आणि तो लगेच गार होऊ द्यायचा नाही, तर नॅचरली जसा होईल तसा एकदम स्लोली तो गार होऊ द्यायचा आणि तो सॉलिडिफाय व्हायचा, आणि त्यानंतर ते स्ट्रक्चर असणार आहे ते ग्रे स्ट्रक्चर असणार, त्यामुळे त्याला म्हणतोय आपण ग्रे कास्ट आयर्न. त्याचे कॅरेक्टरिस्टिक जर बघितल्या, दे हॅव एक्सलंट डॅम्पिंग कॅपॅसिटी, म्हणजे मॅक्सिमम तो लोड घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे चीपली अवेलेबल. जसं मगाशी बघितलं, चीपली अवेलेबल म्हणजे काय, तर इझिली आणि कमी कॉस्ट मध्ये तो अवेलेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लो मेल्टिंग टेम्परेचर. जसं मगाशी बघितलं किती कास्ट यांचं 1150 ते 1250 हे मेल्टिंग टेम्परेचर आहे, तर ग्रे कास्ट यांचं किती आहे, बिटवीन 1150 टू 1200, म्हणजे 1150 ते 1200 डिग्री सेल्सिअस एवढ्या रेंजमध्ये त्याचं मेल्टिंग टेम्परेचर आहे. त्यानंतर गुड मशनिबिलिटी, म्हणजे प्रॉपर त्याला मशनिंग करू शकतो. समजा कास्ट आहे, आपण कास्टिंग तयार केलं आणि त्याला सीएनसी व्हीएमसी मशीन मध्ये आपण लावलं, तर त्याचा पर्टिक्युलर काहीतरी शेप द्यायचा आहे, त्यावर काहीतरी मशनिंग करायचं आहे, ड्रिलिंग करायचं आहे, त्याचा सरफेस फिनिश करायचा आहे, तर त्याची मशनेबिलिटी जी आहे, मशनिंग प्रॉपर्टी आहे ती चांगली आहे. अँड ग्राफाईट ऑन द सरफेस ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट, जे यामध्ये ग्राफाईट जे असणार आहे, यामध्ये जे ग्राफाईट असणार आहे, ग्राफाईट फ्लास्क जे असणार आहे, इट वर्क्स ॲज अ लुब्रिकंट. सो परत एकदा बघा कॅरेक्टरिस्टिक्स काय काय, इट हॅज अ गुड और एक्सलंट डॅम्पिंग कॅपॅसिटी, म्हणजे शॉक ऍब्सॉर्ब करण्याची, एनर्जी ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी जी चांगली आहे, कमी खर्चात किंवा कमी किमतीत अवेलेबल आहे, मेल्टिंग पॉईंट याचा कमी आहे, मशनेबिलिटी म्हणजे त्याच्यावर आपण चांगली मशीनिंग करू शकतोय, मशीनिंगमध्ये त्याला चांगलं करू शकतोय, आणि ग्राफाईट ऑन द स्ट्रक्चर इट ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट, त्यामध्ये जे ग्राफाईट तयार होतंय, ग्राफाईट स्ट्रक्चर जे तयार होतंय, इट वर्क्स ॲज अ लुब्रिकंट. हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स. ऍप्लिकेशन जर बघितले तर मशीन बेस, जे मोठे मोठे मशीन्स आहेत, जसं मी म्हणलो सीएनसी व्हीएमसी मोठे मशीन्स आहेत, त्याचा बेस जो असतोय हा कास्ट ग्रे कास्ट यांचा आहे. इंजिनच्या फ्रेम्स आहे, ड्रेनेज पाईप्स झाले, अँड इलेव्हेटर काउंटर्स वेट्स, म्हणजे इलेव्हेटर म्हणजे लिफ्टचे जे वेट्स असतात, जे लिफ्ट वर खाली करण्यासाठी उपयोगाला येतात, ते वेट सुद्धा हे ग्रे कास्ट यांचे आहेत. पंपचे हाऊसिंग, मोठे मोठे जे पंप्स असतात पाण्याचे असेल किंवा मोठे पंप्स असतील, त्याचे हाऊसिंग जे केसिंग जे आहेत ते तुम सुद्धा ग्रे कास्ट यांचे आहेत. सिलेंडर्स, पिस्टन ऑफ आयसी इंजिन अँड फ्लायव्हील. आता आपल्या ऑटोमोबाईल्स कन्सिडर केलं तर सिलेंडर्स, इंजिन मध्ये जे सिलेंडर्स असतात ते आले, किंवा पिस्टन्स ऑफ आयसी इंजिन, आपले इंजिनचे पिस्टन्स आहेत ते सुद्धा हे ग्रे कास्ट पासून बनवले जाते. फ्लायव्हील, म्हणजे 3 मेन पार्ट जे आहेत आपले इंजिनचे ते सुद्धा ग्रे कास्ट पासून बनवले जातात. ठीक आहे, ग्रे कास्ट आयर्न कळालं सगळ्यांना. तर ग्रे कास्ट आयर्न इज ऑब्टेन फ्रॉम मेल्टिंग पिग आयर्न, कोक अँड स्क्रॅप इन कुपोला फर्नेस. त्याने त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आणि त्याचे ऍप्लिकेशन्स बघितले. नेक्स्ट आहे व्हाईट कास्ट आयर्न. So the white cast iron is obtained by melting pig iron, coke and steel scrap in cupola furnace and allowing it to cool and solidify rapidly. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे फक्त सांगा. ग्रे कास्ट आयर्न मध्ये काय होतं, सेम होतं की यामध्ये पिग आयर्न, कोक आणि स्क्रॅप हे कुपोला फर्नेस मध्येच मेल्ट करत होते. व्हाईट कास्ट आयर्न मध्ये सुद्धा पिग आयर्न, कोक आणि स्क्रॅप हे कुपोला फर्नेस मध्येच वितळवतात. पण दोन्ही मधला डिफरन्स काय होता, तर ग्रे कास्ट आयर्न जे आहे ते वितळवल्यानंतर सॉलिडिफाय करायला एकदम स्लोली सॉलिडिफाय करत होते, जे गार करत होते ते एकदम स्लोली करत होते. पण व्हाईट कास्ट आयर्न कसं केलं जातं, रॅपिडली लगेचच, बाय मीन्स ऑफ द एक्सटर्नल सोर्स, म्हणजे काहीतरी एखादा एक्सटर्नल सोर्स सुद्धा त्याला दिला जातो, जेणेकरून ते लवकरात लवकर गार व्हावा, म्हणून त्याला म्हणलं जातं व्हाईट कास्ट आयर्न. कळालं दोन्ही मधला डिफरन्स, की ग्रे कास्ट आयर्न हा स्लोली कूल केला जातो आणि व्हाईट कास्ट आयर्न हा फास्ट रॅपिडली लगेचच तोला गार केलं जातं. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा. व्हाईट कास्ट आयर्न इज व्हेरी हार्ड, ब्रिटल अँड विअर रेजिस्टन्स, सगळ्यात महत्वाची आहे. व्हेरी हार्ड, एकदम हार्ड आहे, ब्रिटल आहे आणि विअर रेजिस्टन्स, म्हणजे दुसऱ्या मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आलं तर त्याचं विअर काय होणार आहे, कमीत कमी झिजणार आहे, कमीत कमी झिजणार आहे. नेक्स्ट आहे ब्रिटल, म्हणलं तर ब्रिटल म्हणजे ठिसूळ. नेक्स्ट आहे its fractured surface appears white because of absence of graphite and hence
द नेम व्हाईट कास्ट आयर्न. आता हा महत्वाचा मला क्वेश्चन मनात पडला असणार की मग अशी जसं सांगितलं ग्रे कास्ट आयर्नला ग्रे का म्हणलेलं आहे, तर त्यामध्ये जे स्ट्रक्चर तयार होते ते डल ग्रे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असते, त्यामध्ये त्याला ग्रे कास्ट आयर्न म्हणलं जातं. पण व्हाईट कास्ट आयर्न का म्हणलेलं आहे, तर यामध्ये ग्राफाईट नाहीये, यामध्ये ग्राफाईट वापरत नाहीये. तर ग्रे कास्ट आयर्न मध्ये ग्राफाईट असते, व्हाईट कास्ट आयर्न मध्ये ग्राफाईट नाहीये, त्यामुळे ह्याला व्हाईट कास्ट आयर्न म्हणतात. आणि इट इज पुअर मशनॅबिलिटी अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज. ग्रे कास्ट आयर्नची काय होती, मशनॅबिलिटी प्रॉपर्टी काय होती किंवा चांगली होती, याची मशनिंग प्रॉपर्टी काय आहे, कमी आहे. तर दोन्हीचं जर कंपॅरिझन जर तुम्हाला विचारलं की कम्पेअर द ग्रे कास्ट आयर्न आणि व्हाईट कास्ट आयर्न, तर सांगू शकताय की ग्रे कास्ट आयर्न जे आहे ते स्लोली कूल केलं जातं, व्हाईट कास्ट आयर्न हे रॅपिडली कूल केलं जातं. ग्रे कास्ट आयर्न जे आहे इट इज काय म्हणतो त्याला, त्यामध्ये ग्रे कास्ट आयर्नला ग्रे कलर का आलेला आहे, तर त्यामध्ये ग्राफाईट आहे, यामध्ये ग्राफाईट नाही, त्यामुळे ह्याला व्हाईट कास्ट आयर्न म्हणतात की व्हाईट कलर आलेला आहे. मशनॅबिलिटी जी आहे ती ग्रे कास्ट आयर्नची चांगली आहे आणि मशनॅबिलिटी जी आहे व्हाईट कास्ट आयर्नची कमी आहे. ठीक आहे. आणि ऍप्लिकेशन वेअरिंग प्लेट्स, रोड रोलर सरफेस, रोड रोलरचे मोठे सरफेस आहेत ते सुद्धा ह्या कास्ट आयर्न पासून बनवतात. ग्राइंडिंग बॉल्स, जे ग्राइंडरचे जे बॉल असतात ते सुद्धा बनवले जातात. डाईज अँड एक्सट्रुजन नोझल्स. व्हाईट कास्ट आयर्न्स आर वाइडली यूज फॉर मेकिंग मेलेबल कास्ट आयर्न. आता व्हाईट कास्ट आयर्नचं मेन यूज काय आहे, फॉर मेकिंग द मेलेबल कास्ट आयर्न. म्हणजे कास्ट आयर्नचा जो प्रकार आहे तो बनवण्यासाठी ह्या व्हाईट कास्ट आयर्नचा उपयोग केला जातोय. सो this is it about the white cast iron. आता जे पुढचे कास्ट आयर्न, मेलेबल, नोड्युलर कास्ट आयर्न अँड चिल्ड कास्ट आयर्न, हे मी शॉर्टली इथे एक्सप्लेन केलेले आहेत. तर प्रोसेस जर बघितली तर मेलेबल कास्ट आयर्न, these are produced from the white cast iron by malebolizing heat treatment at around 900 degree Celsius. म्हणजे जे आहे मेलेबल कास्ट आयर्न जे आहे ते कशापासून बनवलं जातं, तर इट इज प्रोड्यूस्ड बाय द or it is produced from the white cast iron by malebolizing heat treatment. त्यानंतर प्रॉपर्टीज जर बघितले तर प्रॉपर्टीज काय काय आहेत, इट इज गुड मेकॅनिकल प्रॉपर्टीज लाईक डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. आपण प्रॉपर्टीज बघितल्या त्यातलीच डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी जी प्रॉपर्टी आहे ती ह्याची काय आहे, चांगली आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन जर बघितले तर काय, कनेक्टिंग रॉड्स, ऑटोमोबाईल इंजिन मधले कनेक्टिंग रॉड, पिस्टन साठी काय होतं, तर ग्रे कास्ट आयर्न होतं. सिलेंडर साठी ग्रे कास्ट आयर्न होतं. फ्लायव्हील साठी ग्रे कास्ट आयर्न होतं. आता जर राहिला त्यातला पार्ट कनेक्टिंग रॉड, तो कशाने बनवला जातो, तर मेलेबल कास्ट आयर्न. त्यानंतर ट्रान्समिशन गिअर्स, ते ट्रान्समिशन मधले गिअर बॉक्स मधले गिअर्स असणार आहेत ते सुद्धा ह्या एक मेलेबल कास्ट आयर्न पासून बनवतात. त्यानंतर डिफरन्शियल केस, हे सुद्धा महत्वाचं आहे. जे आपलं ऍक्सेल असतो, ज्यावरती डिफरन्शियल असतो, त्या डिफरन्शियलचा जो केस जो आहे तो सुद्धा ह्या मेलेबल कास्ट आयर्न पासून बनवला जातात. फ्लॅंजेस, पाईप फिटिंग, वॉलचे पार्ट्स आहेत आणि मरीन सर्व्हिसेस, जे शिप्सचे ज्या रिलेटेड मरीन सर्व्हिसेस जे आहेत हे सुद्धा मेलेबल कास्ट आयर्न पासून बनवलं जातं. नेक्स्ट आहे नोड्युलर कास्ट आयर्न. नोड्युलर कास्ट आयर्न, these are produced from the gray cast iron by addition of small quantity of magnesium or cerium just before pouring. म्हणजे जेव्हा पोर करतोय, वितळवतोय, त्यानंतर त्यामध्ये काय केलं जातं, तर मॅग्नेशियम किंवा सेरियम जे आहे ते त्यामध्ये ऍड केलं जातं काही प्रमाणामध्ये. त्यापासून नोड्युलर कास्ट आयर्न बनवलं जातं. त्यानंतर त्याचं प्रॉपर्टीज जर बघायचं झालं तर गुड मेकॅनिकल प्रॉपर्टीज लाईक डक्टिलिटी, मेलेबिलिटी. जसं मेलेबल कास्ट आयर्न मध्ये आहे तसं सुद्धा नोड्युलर कास्ट आयर्न सुद्धा त्याची डक्टिलिटी किंवा मेलेबिलिटी जी आहे ती चांगली आहे. त्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन जर बघितले तर वॉल्स, पंपच्या बॉडीज म्हणजे पंपचे जे हाऊसिंग आहेत ते, क्रँकशाफ्ट, ऑटोमोबाईल इंजिन ज्यावर कनेक्टिंग रॉड बसतोय ते क्रँकशाफ्ट जे आहे ते सुद्धा ते ह्या नोड्युलर कास्ट आयर्न पासून बनवलं जातं. गिअर्स अँड अदर ऑटोमोटिव्ह अँड मशीन कॉम्पोनंट्स. त्यानंतर पुढचं आहे चिल्ड कास्ट आयर्न. ते कशामध्ये, दिस टाइप ऑफ कास्ट आयर्न शोज व्हाईट स्ट्रक्चर ऍट सरफेस अँड ग्रे स्ट्रक्चर इन द सेंटर. सो इट इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट अँड ग्रे कास्ट आयर्न. कशाचं काय आहे, दिस टाइप ऑफ कास्ट आयर्न shows white structure at the
सरफेस आहे, सरफेस जर बघितलं तर ते व्हाईट असणार आहे आणि आतमध्ये जर बघितलं तर तो काय असणार आहे, ग्रेइश कलरचा असणार आहे. तर त्याला म्हणायचं चिल्ड कास्ट आयर्न. आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितलं तर हार्डनेस, विअर रेजिस्टन्स, मशनेबिलिटी, डॅम्पिंग कॅपॅसिटी अँड लो नॉच सेन्सिटिव्हिटी. नॉच सेन्सिटिव्ह म्हणजे मध्ये एखादा होल वगैरे पडलं तर त्यामुळे काय त्याच्यावर इफेक्ट होत नाही. तर जर बघितलं तुम्ही हे, तर ह्या जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, ह्या व्हाईट कास्ट आयर्न आणि ग्रे कास्ट आयर्न ह्या दोन्हीचे कॉम्बिनेशन्स आहेत. आणि जर ऍप्लिकेशन बघितलं तर रेल्वे, फ्रेट, कार्स, व्हील्स, जे कारचे किंवा रेल्वेचे व्हील्स आहेत ते बनवलं जातं. क्रशिंग रॉल्स आले, ग्राइंडिंगचे बॉल्स, ग्राइंडर जे वापरले जातात त्याचे बॉल्स आले, रोड रोलर्स आले, रोड रोलर्सचे जे मोठे व्हीलचे बेस आहेत ते सुद्धा बनवले जातात, हॅमर्स अँड डाईज. हे झाले ऍप्लिकेशन. एकदम ओव्हरलुक करून घ्या. सो परत एकदा बघा, ओव्हरलुक केला असेल तुम्ही. मेलॅबल कास्ट आयर्न कशापासून बनवला जातो? इट इज प्रोड्यूस फ्रॉम द व्हाईट कास्ट आयर्न. व्हाईट कास्ट आयर्न पासून हा बनवला जातो बाय मेलॅबलिझिंग हीट ट्रीटमेंट ऍट अराउंड 900 डिग्री सेल्सिअस. मेलॅबलिझिंग हीट ट्रीटमेंट पासून तो बनवला जातो. कशापासून? व्हाईट ट्रीटमेंट पासून, व्हाईट कास्ट आयर्न पासून. प्रॉपर्टीज काय त्याच्या? गुड मेकॅनिकल प्रॉपर्टीज लाईक डक्टिलिटी अँड मेलॅबिलिटी. आणि ऍप्लिकेशन जर बघितले, ऑटोमोबाईल मधले कनेक्टिंग रॉड झाले, ट्रान्समिशन गिअर्स आले, डिफरन्शियलचे केस आले, हे ऑटोमोबाईलचे ऍप्लिकेशन झाले. नोड्युलर कास्ट आयर्न कशापासून बनवला जातो? इट इज प्रोड्यूस फ्रॉम द ग्रे कास्ट आयर्न. पण काय तर त्यामध्ये थोडं ऍडिशन काय केलं जातं? मॅग्नेशियम अँड सेरियम. मॅग्नेशियम आणि सेरियम जे ग्रे कास्ट आयर्न मध्ये जर ऍड केलं तर त्यापासून तुम्हाला नोड्युलर कास्ट आयर्न मिळणार आहे. ह्याची सुद्धा प्रॉपर्टीज जर बघितल्या, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी चांगली आहे. आणि कशासाठी वापरलं जातं? पंप्स, हाऊसिंग, क्रँकशाफ्ट, ऑटोमोबाईल जर मध्ये बघितलं तर क्रँकशाफ्ट, गिअर्स यासाठी ते वापरलं जातं. आणि शेवटचं चिल्ड कास्ट आयर्न, इट इज अ कॉम्बिनेशन आपण म्हटलं तरी चालतंय ऑफ व्हाईट कास्ट आयर्न आणि ग्रे कास्ट आयर्न. त्याचा बेस जो असतोय तो व्हाईट असतोय आणि आतून जर सेंटरला जर बघितलं तर ग्रे स्ट्रक्चर असतंय. आणि त्याचं जर प्रॉपर्टी जर बघितल्या, इट इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ विअर रेजिस्टन्स, हार्डनेस, मशनेबिलिटी, डॅम्पिंग कॅपॅसिटी, ह्या सगळ्या त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. आणि ऍप्लिकेशन जर बघितले तर रेल्वेचे वगैरे जे मोठे व्हील्स असतील, क्रशिंग रोल्स आहेत, ग्राइंडिंगचे बॉल्स आहेत, रोड रोलरचे मोठे सरफेस आहेत, हॅमर्स आहेत, डाईज आहेत, यापासून ते हे चिल्ड कास्ट आयर्न पासून बनवलं जातं. नॉच सेन्सिटिव्हिटी जर बघायचं म्हणजे जर मिनिंग माहित असेल पाहिजे असेल तर, मेजर ऑफ रिडक्शन इन स्ट्रेंथ ऑफ द मेटल कॉज बाय प्रिझर्व ऑफ स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होते. कशामुळे? तर मध्ये स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन काय तर झाला असेल तर त्याची स्ट्रेंथ काय होते? कमी होते. सो दिस इज ऑल अबाउट द मेलेबल कास्ट आयर्न, नॉड्युलर कास्ट आयर्न अँड चिल्ड कास्ट आयर्न. त्याच्या प्रोसेस बघितल्या, जी प्रॉपर्टीज बघितल्या आणि ऍप्लिकेशन बघायचं. तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने हे 3 पॉईंट्स महत्वाचे आहेत. ते कसं बनवलं जातं, ते प्रॉपर्टीज काय, सगळ्यात महत्वाचं जे आहे त्याचे ऍप्लिकेशन. तुम्हाला हे सगळ्यांचे ऍप्लिकेशन माहित पाहिजे. ठीक आहे. ऑन धिस पॉइंट्स देर आर 4 क्वेश्चन्स. आतावर जे आपण पॉइंट्स बघितले त्यावर 4 क्वेश्चन्स आहेत. चौथा क्वेश्चन जर तुम्ही एक सेल्फ स्टडी तुमच्यासाठी दिलेला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन इज डिफरन्स बिटवीन द ग्रे कास्ट अँड व्हाईट कास्ट आयर्न. जसं आता आपण जस्ट बघितलं की दोन्ही मधला डिफरन्स काय आहे. व्हॉट इज कास्ट आयर्न, त्याला कास्ट आयर्न का म्हणलं जातं. स्टेट द टाइप्स अँड ऍप्लिकेशन. प्रत्येक टाईप कुठले कुठले आहेत तर हे 6 टाईप तुम्हाला लिहायचे आहेत. ग्रे कास्ट आयर्न, व्हाईट कास्ट आयर्न, त्यानंतर मॉड्युलर, मोटल्ड, चिल्ड आणि मेलेबल, हे 6 टाइप्स लिहायचे आहेत. त्याचे ऍप्लिकेशन लिहायचे आहेत. डिफरन्स बिटवीन द मेलेबल, नॉड्युलर आणि चिल्ड कास्ट आयर्न, जे आता आपण बघितला जो शेवटचा चार्ट, तो चार्ट तुम्हाला तयार करायचा आहे. आणि लास्ट पॉईंट जो सेल्फ स्टडी साठी दिलेला आहे तो मोटल्ड कास्ट आयर्न. ठीक आहे. हा तुम्ही सेल्फ स्टडी करून त्याच्यावर नोट्स तयार करायचे आहेत. ठीक आहे. हे झालं आपलं सेकंड लेक्चर. थँक्यू.